आज आहे भावाचा उपवास आणि मी चाललेली आहे माझ्या माहेरी. तर चला आजचा दिवस कसा जातोय बघूया. तर सगळ्यात आधी मी सकाळी उठून अंघोळ वगैरे केली, सगळं आवरलं माझं आणि त्यानंतर मस्तपैकी चहा बनवला. चहा बनवून झाल्यानंतर दोघांनी बसून आम्ही चहा घेतला आणि त्यानंतर आम्ही निघालो बस स्टँडसाठी. हा आहे आजचा माझा आउटफिट. एवढा काही खास नाही आहे, बट ठीक आहे. त्याच्यानंतर बस स्टँडवरती पोहोचल्यानंतर आम्ही बसची चौकशी केली आणि माझ्या नवऱ्याने मला हे सर्व खायला घेऊन दिलं आणि म्हणाले, जा ऐश कर. त्याच्यानंतर मी बसमध्ये बसून गावी आहे. बसमध्ये असतानाच मम्मीचा फोन आला की आपण शॉपिंगला जाऊया. तर मी बस स्टँडवरून डायरेक्ट चौकामध्ये जाऊन तिथे आम्ही बांगड्यांची वगैरे शॉपिंग केली आणि शॉपिंगनंतर घरी येऊन मस्त आराम वगैरे केला, जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मला जायचं होतं माहेरी. मी जेव्हा केव्हा घरातून बाहेर जात असते तेव्हा आई माझी नजर काढतात आणि माझ्या पायाला काळं लावतात. दिवसभर खाऊ पिऊ घालूनसुद्धा आईंचं मन भरलं नाही. पप्पांनी आणलेलं ड्रॅगन फ्रूट कट करून मला खायला दिलं आणि म्हणल्या जाता जाता एवढं खाऊन जा. तिथे ड्रॅगन फ्रूट खाऊन मी माझ्या माहेरी पाणी पिण्यासाठी आले. एवढं माझं माहेर आणि सासर जवळ आहे. ही आहे गौरवी. मी येण्याची आतुरतेने वाट बघत असते. मी सकाळी येणार आहे म्हणलं की ती सकाळीच घरी येऊन बसते की माऊ कधी येणार आहे, माऊ कधी येणार आहे. ही पप्पांना सांगत होती की बाबा बाबा मावडी आली आपल्याकडे. तिच्यासोबत थोडंसं गप्पा मारून तिला थोडा त्रास देऊन आम्ही जेवण वगैरे केलं आणि नंतर मेहंदी काढून सगळ्यांसोबत गप्पा वगैरे मारल्या आणि त्यानंतर आम्ही गेलो झोपायला. असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा, फॉलो नसेल केलं तर फॉलो पण करा आणि भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. उद्या आहे पंचमी, बघूया आम्ही काय काय करतोय उद्या. बाय.